दैन्य पापतापदैन्य जाय उठाउठी झाली आया भेटी हरिदासाची ऐसे बळ नाही अनेकाचे अंगी तपतीर्थ जगी दानव्रत चरणीचे रज वंदिशूळ पाणी नाचती कीर्तने त्यांचे माथा भवतारावया उत्तम हे नाव विजोने दीपाव हात काही ऐसे बळ नाही अनेकाचे अंगी ऐसे बळ नाही अनेकाचे अंगी तपतीर्था जगी दानव्रत तुका म्हणे मना झाले समाधान तुका म्हणे मना झाले समाधान देखिल्या चरण वैष्णवांचे ऐसे बळ नाही अनेकाचे अंगी तपतीर्थ जगी दानव्रत विठ्ठल ओम प्रवेशं वाचिन्वां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्नां अन्यंशाष्टचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरणसरोजं साङ्गनिलाम्बुदाभं जगन्नहितपाणिं मण्डलं मण्डलानां तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सलेदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गा करू लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये शिवाय गौरी वदनाब्जवृन्दं सूर्याय दक्षाय ध्वरनाशकाय श्रीनीलकण्ठाय वृषभध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय कैलासीचा देव भोला चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज तयाची पाया माझे दंडवत घडो आणि चित्त जोडो नामी कलावन्य जीवो धरार्थावतारं कलंकांक तेजोदिकामोदिभक्तं कलानिशपादापणोदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नदी दिव्यबोधात् तिचा हा निवासी सदा प्रियजो सज्जन वैष्णवासी जया ठविता प्रेम आल्हाद चित्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी
या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्रीचरण श्री गुरूंचे दयाचे आठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वत आगवे दिवेसिये वक्तृत्वा गोडपणे अमृताते पारुष म्हणे रसवती ओळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती निज खून हाताचडे संपूर्ण तत्वबोधते श्री गुरूंचे पाय जय हृदय घेऊ सोनी ठाय ते एवढे भाग्य होय उन्मेखाशी ती नमस्कारोने आता पाप ताप दैन्य जाय उठा उठी झाली आया भेटी हरिदासाची ऐसे बळ नाही अनेकाचे अंगी तप तीर्थे जगी दान व्रत प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त देहू निवासी वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे नामनिष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा 5 चरणाचा असून या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय भगवंताच्या नामचिंतनाची साधना करून कथा कीर्तनाची साधना करून सिद्ध अवस्थेपर्यंत जे साधू पोहोचलेले आहे सिद्ध अवस्थेपर्यंत जे महात्मे पोहोचलेले आहे त्या महात्म्याचं त्या साधूचं म्हणजेच त्या संतांचं या अभंगातून वर्णन करतात. जगद्गुरु तुकोबारायांच्या मुखारविंदातून आलेल्या या वाकरूपी ज्ञानरूपी ज्ञानदान करणाऱ्या वाक्यांना अर्थाने पूजण्यापूर्वी अल्पसा हा परिहार द्यायचा. म्हणजे तो असा, गेले कित्येक सालापासून 4थ्या वर्षाच्या कीर्तनरूपी महोत्सव हा आपल्या संस्थेमध्ये साजरा होत असतो. याही वर्षी दरवर्षीप्रमाणे आहे आणि त्यामध्ये बाबाच्या आज्ञेवरून तुम्हा सर्वांच्या आज्ञेवरून माझ्याकडे आलेली ही कीर्तन सेवा आणि सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. महाराज भगवंताच्या नामचिंतनाने कथा कीर्तनाने मनुष्य जीव हा पवित्र होत असतो. भगवंताच्या नामाने मनुष्य पवित्र होत असतो. महाराज भगवंताचे अनंत नाव आहेत. त्यामध्ये भगवंताच्या 1000 नावाचं निरूपण पितामहा भीष्मांनी युधिष्ठिरापुढे केलं. जेव्हा युधिष्ठिराला युद्ध झालं, महाभारताचं युद्ध झालेलं आहे, कौरवांचा नाश झालेला आहे आणि पांडवांकडे राज्य आलेले, तेव्हा जसा अर्जुनाला युद्धापूर्वी मोह निर्माण झाला त्याचप्रमाणे युधिष्ठिराला ही युद्ध झाल्यानंतर वाईट वाटू लागलं महाराज की आपल्यामुळे या सर्व बांधवांचा नाश झालेला आहे, याचा आपल्याला पाप लागला असन. म्हणून युधिष्ठिराला भगवान श्रीकृष्णाने उपदेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु युधिष्ठिरावर त्याचा परिणाम झाला नाही. म्हणून भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला आणि बाकीच्या त्याच्या भावंडाला आणि स्वतः सगळे मिळून पितामहा भीष्माकडे गेलेले आहेत आणि पितामहा भीष्मांनी युधिष्ठिराला काही उपदेश केलेला आहे. त्यामध्ये विष्णू सहस्रनाम येतं. म्हणजे भगवंताच्या 1000 नामाचा उपदेश धर्म काय हे सांगत असताना भगवंताच्या 1000 नाम पितामहा भीष्मांनी युधिष्ठिराला सांगितले. त्यामध्ये 62व क्रमांकाचं एक नाम आहे भगवंताचं, ते पवित्रम. अग्राह्य शाश्वत कृष्णो लोहिताक्ष प्रतर्दन प्रभू श्रीकृत धाम पवित्रम मंगलम परम. म्हणजे पवित्र हे भगवंताचं नाम आहे. त्यावर निरूपण करताना भाष्य करताना आद्य जगद्गुरु शंकराचार्य असं निरूपण करतात, येन पुनाती योवा पुनाती ऋषीर देवता वा तत् पवित्रम. येन पुनाती म्हणजे येन म्हणजे ज्याच्या द्वारा पवित्र केलं जातं, वा ये यो पुनाती यह पुनाती किंवा जो स्वतः पवित्र करतो
ज्याच्या द्वारा पवित्र केलं जातं किंवा जो स्वतः पवित्र करतो त्याला पवित्र असे म्हणतात. विठ्ठल म्हणजे भगवंताला का पवित्र म्हणतात? कारण भगवंताच्या द्वारा म्हणजे भगवंताच्या नामाने, भगवंताच्या लीलाने, भगवंताच्या कीर्तनाने मनुष्य पवित्र होतो. म्हणून येन पुनाती आणि यह पुनाती तो स्वतः पवित्र आहे. ओम पवित्रम पवित्रम यो मंगलानांच मंगल म्हणजे पवित्रांमध्ये तो पवित्र आहे म्हणून त्या स्वतःही पवित्र करतो. म्हणून यह पुनाती म्हणून त्याला काय पवित्र म्हणतात. महाराज भगवंताच्या नामचिंतनाने, भगवंताच्या कथा कीर्तनाने मनुष्य पवित्र होत असतो. मला एवढं सांगायचंय. म्हणजे अशा प्रकारे भगवंताच्या नामचिंतनाची साधना करून, कथा कीर्तनाची साधना करून जे पवित्र झालेले अशा साधूचा इतर जनाला, इतर लोकांना काय फायदा होतो त्या अभंगातून तुकोबाऱ्या सांगतात. महाराज सांगण्याचं कारण एवढंच, कारण जीव मनुष्य हा कोणाकडेही पाहत असताना साक्षात प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जेव्हा मनुष्य कोणाकडेही पाहत असतो तेव्हा त्याच्या नेत्राला हा, त्याच्या बुद्धिरूपी नेत्राला हा स्वार्थाचा चष्मा असतो. महाराज या पुढल्या व्यक्तीपासून आपल्याला काही फायदा होतो का? फायदा होत असेल तर चांगलं आहे आणि नसेल होत तर जाऊ द्या. म्हणजे कोणत्याही पुरुषाकडे, कोणत्याही व्यक्तीकडे मनुष्य बघत असताना हा स्वार्थाच्या चष्म्यातून बघत असतो. महाराज म्हणजे जीव एवढा स्वार्थी आहे महाराज की हा कोणाकडेही कोणाकडेही आणि कोणीही बघत असला तर तो काय स्वार्थाने बघत असतो. विठ्ठल म्हणजे अशा प्रकारे महाराज मनुष्य, शहाणा मनुष्य स्वार्थाने आपला फायदा बघतो काही नवल नाही. शहाणा मनुष्य तर आपला फायदा बघणारच, परंतु जो मूर्ख आहे, जो मूढ आहे तो सुद्धा प्रयोजन पाहिल्याशिवाय, फल पाहिल्याशिवाय कोणत्याही कार्यामध्ये प्रवृत्त होत नाही. प्रयोजनम अनुदिश्य न मंदोपि प्रवर्तते, मंद न प्रवर्तते प्रयोजनम अनुदिश्य. प्रयोजन पाहिल्याशिवाय मंद पुरुष सुद्धा कोणत्याही कार्यामध्ये प्रवृत्त होत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय या भगवंताच्या नामचिंतनाची, कथा कीर्तनाची साधना करून जे पवित्र, महाराज यांनी नामचिंतनाची साधना केली, ते पवित्र झाले, ते पावन झाले. त्यांच्या चरणाची राजाची इच्छा भगवान शंकर करतात. माथार जवंदी हर म्हणजे भगवान शंकर त्याची पूजा करतात वगैरे वगैरे. ठीक आहे, त्यांच्याकरता ते चांगले, परंतु आपल्याला काय फायदा आहे? तर असा सर्वसामान्याला, सर्वांना या संताचा, या महात्म्याचा काय फायदा आहे त्या अभंगाच्या प्रथम चरणात
पाप ताप दैन्य दाय उठाउठी झाली या भेटी हरिदासाची, या हरिदासाची भेटी झाली या पाप ताप दैन्य उठाउठी जाय. म्हणजे यामध्ये या हरिदासाची भेट झाली असता पाप ताप आणि दैन्य हे उठाउठी निघून जातं, असं प्रथम चरणात तुकोबाराने सांगितलेलं आहे. तर हरिदास कोण हो, तर तुकोबारा सांगतात या हरिदासाची भेटी झाली या हरिदासाची भेट झाली असता. म्हणजे या ठिकाणी या शब्द आला, तर या शब्द आला म्हटल्यानंतर याचा सापेक्ष त्या असतो. तर मग हरिदासामध्ये दोन प्रकार, एक या हरिदास आणि एक त्या हरिदास. या हरिदासाची भेटी झाली या पाप ताप दैन्य जाय. मग त्या हरिदासाची भेटी झाली या ते या अभंगात नाही सांगितलं, ते दुसऱ्या अभंगात सांगितलं. जगद्गुरु तुकोबारायांनी त्या हरिदासाची भेट झाली असता काय फल प्राप्त होतं, काय फायदा होतो हे सांगितलेलं आहे, परंतु या अभंगात नाही, दुसऱ्या अभंगात सांगितलेलं आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्या हरिदासाची भेटी घेता नरका उभयता जाणे. त्या हरिदासाची जर भेटी घेतली तर उभयताला तो नरकाला घेऊन जातो. उभयताला म्हणजे मग ते आई बापाकडे पुढं घ्या व आपण आणि आपण पत्नी घ्या, म्हणजे उभयताला तो नरकात घेऊन जातो. तो विषय आपला नाही. उभय म्हणजे कोण, तो विषय आपला नाही, परंतु त्या हरिदासाची भेटी झाली असता तो उभयताला नरकाला घेऊन जातो. तो हरिदास म्हणजे कोणता, माते परीस थोरी कथा भांड घेता न लाजे. मातेप्रमाणे थोर असलेली कथा, मातेसारखी श्रेष्ठ असलेली कथा, पवित्र असलेली कथा, त्या कथेचा मोबदला घेताना जो लाजत नाही ना, त्याची जर भेट झाली महाराज तर तो उभयताला नरकाला घेऊन जातो. परंतु ते त्या हरिदासाच्या भेटीचा फायदा आहे. या हरिदासाच, परंतु या ठिकाणी या हरिदासाचं वर्णन आहे. या हरिदासाची भेट झाली असतं काय होतं, तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात पाप ताप दैन्य उठी जाय. या हरिदास म्हणजे कोणता, तर सरळ ही नामे उच्चारावी सदा हरिबा गोविंदा रामकृष्णा. ज्याने नामस्मरणाची साधना केलेली आहे तो हरिदास आहे महाराज. म्हणजे साहजिकच नामस्मरणाच्या साधनेने जो पवित्र झालेला आहे असा जो हरिदास आहे, त्या हरिदासाची भेटी सहजासहजी होत नाही महाराज. जगद्गुरु आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी 3 गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या आहे. विवेक चूडामणीमध्ये 3च क्रमांक श्लोक आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी 3 गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या आहे. दुर्लभम त्रयमेव तत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रय. मनुष्यत्व म्हणजे मनुष्य देह प्राप्त होणं अत्यंत दुर्लभ आहे. बहु नरदेह दुर्लभ नरदेह दुर्लभ जाना म्हणजे नरदेह प्राप्त होणं अत्यंत दुर्लभ आहे. त्यामध्ये नरदेह दुर्लभ प्राप्त झाल्यानंतर मनुष्य जन्म प्राप्त होणं दुर्लभ आहे. आणि त्यापेक्षाही महापुरुषाची संगती होणं हे अत्यंत दुर्लभ आहे. म्हणजे त्या संतांच्या दर्शनाकरता, संतांच्या भेटीकरता खूप पुण्य करावं लागतं महाराज, तेव्हा संतांची भेट होत असते. चंद्रामृत सुखे सेवा
चंद्रामृत सुखे शेवबील आस्था रविदाता धरवेल बाह्य हेळा सागर तरवेल परित्या साधूची भेट न होईल का. म्हणजे साधूची भेट ही अत्यंत दुर्लभ असते महाराज. आणि या संतांची भेट झाली असता, कारण संतांची भेट दुर्लभ असण्याचं कारण हे, कारण संत हे पवित्र असतात आणि पवित्रत्व हा धर्म काही दृग्गोचर नसतो महाराज. हा पुढला व्यक्ती पवित्र आहे की पुढला व्यक्ती पावन आहे, पुढला व्यक्ती अशुद्ध आहे हे नेत्राने नाही दिसत. तसं नामस्मरणाने बाह्य शरीरावर काहीच परिणाम होत नाही, होतच नाही असं नाही. अति नामस्मरणाची साधना केली असता शरीरावरही परिणाम होतो, परंतु तो बाहेरून दिसत नाही. जशी योगाने कुंडलिनी शक्ती जागृत होते तशी नामस्मरणानेही भगवंताच्या नामचिंतनानेही कुंडलिनी शक्ती जागृत होते, परंतु बाहेरून दिसत नाही. जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये एक प्रसंग येतो महाराज. जगद्गुरु तुकोबराय आळंदीला माऊलीच्या दर्शनाला गेलेले आहेत आणि माऊलीचं दर्शन घेत असताना माऊलीच्या मंदिराला प्रदक्षिणा मारत असताना जगद्गुरु तुकोबरा अजानवृक्षाकडे आलेले. अजानवृक्षा बशी आले असता जगद्गुरु तुकोबरायांना याच्या अगोदरच कोणीतरी त्या ठिकाणी चिमण्यांना खाण्याकरता काय दाणे टाकले ते. मग तुकोबरायांना आल्यानंतर त्या चिमण्या साहजिकच उडून गेल्या. तुकोबरायांना खेळ झालेला आहे महाराज की आपल्यामुळं ह्या खात असलेल्या चिमण्या उडून गेल्या. जगद्गुरु तुकोबरायांनी भगवान पांडुरंग परमात्म्याची प्रार्थना केलेली आहे. मग पुन्हा त्या संपूर्ण चिमण्या जगद्गुरु तुकोबरायांच्या शरीरावर येऊन बसलेले आहे. ही वार्ता जिकडे तिकडे पोहोचली की जगद्गुरु तुकोबरायांच्या अंगावर चिमण्या आल्या, ही वार्ता जिकडे तिकडे पोहोचली. तशीच ही वार्ता चिंतामणी देवालाही कळली. महाराज चिंतामणी देव हे आध्यात्मिक क्षेत्रातले या भक्ती क्षेत्रातले अधिकारी व्यक्ती होते. त्यांना ही वार्ता कळली, त्यांना हे समजेनाच झालं. महाराज नामस्मरणाने भगवंताच्या नामचिंतनाने कथाकीर्तनाने अंतकरण शुद्ध होतं हे मान्य आहे, हे खरंय. जगद्गुरु तुकोबरायांचं अंतकरण शुद्ध झालं हेही खरंय. आणि अंतकरण शुद्ध झाले असता, अंतकरण स्थिर झाले असता अनेक सिद्ध्या प्राप्त होतात हेही तसंच खरंय. परंतु चिमण्या अंगावर येऊन बसतात हा काय प्रकार आहे त्यांना कळे नसतात. कारण चित्त तर तुकोबरायांचं शुद्ध झालेलं आहे, पाखरांचं झालेलं आहे का नाही. चित्त तुकोबरायांना पाखराची भीती नाही वाटणार, परंतु पाखरांना कशी काय तुकोबरायांची भीती वाटली नाही. मग त्यांना असं वाटलं बाबा ही काय अफवा तर नाही उठवलेली लोकांनी, म्हणून त्यांनी तुकोबरायांना विचारायचं ठरवलं. जेव्हा त्यांनी तुकोबरायांना विचारलं तेव्हा तुकोबरा हे शरीर कसं आहे हे सांगताना त्यांनी महाराज मांडीला चिमटा घेतल्याने केलेलं आहे आणि ती चमडी बाजूला सरकली. नुसतं कापूस होता महाराज तुकोबरायांच्या शरीरामध्ये, म्हणजे त्यांना कापूस दिसला. आत काय होतं ते माहित नाही, परंतु तुकोबरायांच्या शरीरामध्ये मांसाचा भाग नव्हता, हाडाचा भाग नव्हता, रक्त नव्हतं, काहीच नव्हतं महाराज. पंचधातू नाही, काहीच नाही, अस्थि मांस त्वचा नाडी रोम काहीच नव्हतं. नुसतं काय प्रकाश होता महाराज. महाराज साहजिकच ही जी तुकोबरायांचे सर्व पृथ्वीचे वायूचे आणि पाण्याचे तेजाचे तत्व जे गेले होते, जे कुंडलीने खाल्ले होते ते काही तुकोबराने योग तर केला नसेलच. तुकोबराने योग केलेला नाही, तुकोबराने फक्त नामस्मरण केलं. म्हणजे साहजिकच नामस्मरणाने तुकोबरांची ही अवस्था. म्हणजे नामस्मरणाने शरीरावर परिणाम होतो, परंतु तो दृग्गोचर नाही, तो दिसत नाही वरून की बाबा हा पवित्र आहे, हा पावन आहे. म्हणून संतांची भेटी काय अत्यंत दुर्लभ आहे. कारण कसं कळणार हो हे संत आहे म्हणून, बाहेरून बघितल्यानंतर तर कळत नाही. परंतु अशी नामस्मरणाची साधना करून जे पवित्र झालेले, पावन झालेले, सोहळे झालेले त्या महात्म्याचे जर दर्शन झालं, भेटी झाली, तर त्या भेटीने त्यांच्या दर्शनाने पाप, दर्शन घेणाऱ्याच्या जीवनातील पाप, त्याच्या जीवनातील ताप आणि दैन्य हे उठाउठी निघून जातात.
झाली पापा तापा तुटी दैन्य उठा उठी गेले. पापा तापा तुटी झाली आणि दैन्य उठा उठी निघून गेले. महाराज तात्काळ संतांच्या भेटीनं उठा उठी तत्क्षणी नाचिरात दैन्य निघून जातं. पाप जातं, ताप जातो आणि दैन्य जातं. पाप म्हणजे काय, ताप म्हणजे काय आणि दैन्य म्हणजे काय? तर पापाचे अनेक प्रकार आहे. तसेच 3.5 कोटी पापाचे प्रकार सांगितलेले. त्यामध्ये मुख्य 5 पाप सांगितलेले, त्याला महापाप म्हणतात. त्यामध्ये सुरापान, ब्रह्महत्या, गुरुपत्नी गमन, चोरी आणि या चौघांच्या संगतीमध्ये राहणारा 5वा महापाप आहे. असे 5 महापाप आहे. काही उपपाप असतात, काही पाप असतात. तसे 3.5 कोटी पाप आहेत. त्यामध्ये 5 महापाप आहे, काही उपपाप आहे. त्यामध्ये शरीराने होणारे पाप, कायेने होणारे म्हणजे शरीराने होणारे पाप, वाचेने होणारे पाप आणि मनाने होणारे पाप, असे पापाचे अनंत प्रकार आहेत. आणि या अनंत प्रकारचे पाप हे संतांच्या भेटीनं निघून जातात. अजून काय जातं तर ताप जातो. ताप म्हणजे दुःख आणि त्या दुःखाचे विचारसागरचार निश्चलदासजींनी 3 प्रकार म्हणजे वेदांतेनेच 3 प्रकार केलेले, परंतु मी विचारसागरातून शिकलो म्हणून विचारसागराचार्यांनी 3 प्रकार केलेले. तापाचे 3 प्रकार: आध्यात्मिक ताप, आधिभौतिक ताप आणि आधिदैविक ताप. आध्यात्मिक ताप त्याला म्हणतात. आपल्या शरीरापासून म्हणजे आपल्यापासूनच आपल्याला जे दुःख होतं, जसं की रोग, क्षुधा, तृष्णा, ताण लागणं, भूक लागणं वगैरे, रोग वगैरे हे जे असतं हे आध्यात्मिक तापात मोडतात. आधिभौतिक ताप आपल्यापासून जे भिन्न आहे, परंतु आपल्या नेत्राला ते गोचर होतात, आपल्या इंद्रियाला ते गोचर होतात म्हणजे दिसतात वगैरे. असे जे शेजारी म्हणजे व्याघ्र, शिव, शेजारी वगैरे जे काय असतील यांच्यापासून जे आपल्याला दुःख होतं त्याला आधिभौतिक ताप म्हणतात. आणि आपल्या नेत्राला जे विषय होत नाही परंतु आपल्यापासून भिन्न आहे, या अशी भूत पिशाचादिकापासून जे दुःख होतं त्याला आधिदैविक ताप म्हणतात. ताप निघून जातात महाराज. हे तापाची झाली गोळ तापाची झाली बोलवण देखील या चरण वैष्णवाचे. वैष्णवाचे चरण देखील या त्रिविध तापाची बोलवण झाली. म्हणजे 3 ताप वैष्णवाचं दर्शन झाल्यानंतर निघून जातात. म्हणजे या ठिकाणी तुकोबारा हेच म्हणतात, हरिदासाची भेटी झाली या पाप आणि ताप जाय, दैन्य ही उठाउठी जाय. दैन्य अनेक कारणापासून येत असतं.
इच्छित वस्तू पूर्ण होत नाही म्हणूनही दैन्य येतं, अजून सुख भेटत नाही म्हणून दैन्य येतं, आणि दुःख जात नाही म्हणून दैन्य येतं. अशा अनेक कारणामुळे आलेलं दैन्य, अनेक प्रकारचं असलेलं पाप आणि 3 प्रकारचा असलेला ताप या संतांची भेटी झाली असता उठाउठी जातो. या पहिल्या चरणामध्ये एक छोटीशी शंका सर्वांना निर्माण होऊ शकते, कारण आपण सर्व वेदांताचा, न्यायाचे अनेक ग्रंथ शिकतोय, म्हणून शंका उत्पन्न होणं साहजिक आहे आपल्याला की बाबा संत भेटी होण्याचा, संतांचं दर्शन होण्याचा आणि पाप ताप दैन्य उठाउठी जाण्याचा कार्य कारण भाव संपन्न काय. कारण कारणावाचून कार्य घडत नाही हा सिद्धांत आहे. म्हणून संत भेटी होणरूपी जे कारण आहे हे पाप ताप दैन्य जाणरूपी कार्याला कारण कसं आहे अशी ही छोटीशी शंका पाप हे कशामुळे उत्पन्न होतं? निषिद्ध कर्म केल्यामुळं, इंद्रियांना मोकाट सोडल्यामुळं आणि कायाने वाचन वगैरे आपण सांगितले पूर्वी. पाप कशाला म्हणतात त्याच्यामध्ये सांगितलं आपण. पाप कशामुळे उत्पन्न होतं आणि संतांच्या भेटीने ते जाईल कसं, ही शंका आहे आपली. तर संतांची भेटी व्हायला हे पुण्य लागतं, कारण या संतांची भेट होण्याकरता पुण्य लागतंच. या संतांची भेट होण्याकरता किती पुण्य लागतं याचा आकडा शास्त्रही सांगत नाही महाराज, फक्त पुण्य लागतं एवढं सांगतं. निज कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी, रोकडा नाही जती पाठोवाटी, तय होय भेटी हरिप्रियाची, तय हरिप्रियाची भेटी होय. अनंत पुण्याने कोट्यान कोटी, फक्त अनंत पुण्य लागतं एवढं शास्त्र सांगतं महाराज. किती पुण्य लागतं याचा नेमकी आकडा हे शास्त्रही सांगत नाही. म्हणजे या संतांची भेटी होण्याकरता अनंत पुण्य लागतं. आणि असं पुण्य ज्याच्याकडे आहे त्याची जर कधी संतांची भेटी त्याने घेतली महाराज, पुण्यामुळे संतांच्या भेटी करता जो अधिकार लागतो तो अधिकार प्राप्त करत असताना त्याच्या अंतःकरणातील मल आणि विक्षेप नावाचे 2 दोषाची निवृत्ती झालेली असते. कारण नामस्मरण केल्यानंतर पुण्य होतं आणि पुण्याने संतांची भेटी होते आणि त्या नामस्मरण करताना मल आणि विक्षेप या 2 दोषाची निवृत्ती होत असते. म्हणून मल आणि विक्षेप या 2 दोषाची निवृत्ती झालेली असते त्याची अगोदरची, आणि त्यामध्ये त्याची जर संतांची भेटी झाली तर महाराज ते संत आहे, साधू आहे, हरिदास आहे, गप्पाने आणत बसते महाराज आपल्यावर. अन्योन्यं तत् प्रबोधनम तत्चिंतनम तत्कथनम अन्योन्यं तत् प्रबोधनम. त्याच्याविषयीच ते चिंतन करतात, त्याच्याविषयीच कथन करतात आणि आपापसामध्ये त्याच्याविषयीच ते चर्चा करत असतात. अशी सर्वदा त्याच्याविषयी चर्चा करणाऱ्या साधूची त्याला जर भेट झाली तर हा जाणाऱ्याची अगोदरचीच मानसिक तयारी झालेली असते. हा ज्ञानाचा अधिकारी अगोदरच झालेला असतो आणि तिथे गेल्यानंतर संतांनी भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन केलं की सुंदर ते ध्यान उभे विटेवरी तत्त्वमसि अहं ब्रह्मास्मि अयमात्मा ब्रह्म. अशा प्रकारे संतांनी त्या परमात्म्याचं स्वरूपाचं कथन केला. मी ब्रह्म आहे, मी वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता हा बोध होतो महाराज. आणि याला ज्ञान होतं की मी ब्रह्म आहे आणि ब्रह्मज्ञानाने जसं यथा धांशी समिद्धोग्निर भस्मसात कुरुतेर्जुन तथा ज्ञानाग्नि सर्व कर्माणि भस्मसात कुरुतेर तथा यथा अग्नि समिधा भस्मसात कुरुते. अर्जुन, हे अर्जुना, जशी अग्नी समिधेला सर्पणाला भस्म करून टाकते त्याप्रमाणे ज्ञानरूपी अग्नी ही सर्व कर्माला म्हणजे संचिताला भस्म करून टाकत असते. म्हणजे याला ज्ञान झालं की सर्व प्रकारचं, कारण पाप जे असतं हे संचितातील पाप, या ठिकाणी पाप शब्दाचा अर्थ संचितातील पाप. आणि आध्यात्मिक दृष्टीने संचितातील पापच पाप असतं असं नाही म्हणत. आध्यात्मिक दृष्टीने संचितातील पुण्य ही पाप असतं. कारण पुण्य पाप जसं पापाचा भोग घेण्याकरता जसा पुनर्जन्म घ्यावा लागतो तसं पुण्याचाही भोग घेण्याकरता पुनर्जन्म घ्यावा लागतो. आणि जन्मा येणे घडे पातकाचे मूळ, जन्माला येण्याला जे कारण असतं हे पाप असतं म्हणा. आणि पाप पुण्य जर कधी जन्माला यायला कारण ठरत असेल तर तेही पाप आहे. आणि अशा प्रकारे संतांची भेट झाली असता या महात्म्याला, या पुण्यवानाला ज्ञान होतं आणि ज्ञान झाले असता सर्व
संचित याचं जळून भस्म होतं. ठीक आहे, पाप याचं नष्ट झालं, कारण ज्ञानाने पाप नष्ट होतं, कारण ज्ञान झाल्यानंतर संचित हे जळून जातं. याच्यासाठी अनेक प्रमाण आहेत. पाप जाईल, ताप कसा जाईल? ताप म्हणजे प्रारब्ध, प्रारब्धातील प्रतिकूल परिस्थिती याला ताप म्हणतात. म्हणजे भोग, प्रारब्ध हे नष्ट होत नसतं. पाप संचित नष्ट होईल मान्य, क्रियामान तयार होणार नाही ज्ञानानंतर, हेही खरं आहे. परंतु प्रारब्ध कसं नष्ट होईल? भगवंत म्हणतात प्रारब्ध हे भोगल्याशिवाय संपत नाही. प्रारब्ध हे भोगावंच लागतं. न भोगतुम क्षीयते कर्म. कर्म म्हणजे प्रारब्ध हे भोगल्याशिवाय संपत नाही. म्हणून भोगे ते त्रिशुद्धी न चुके. आणि प्रारब्ध हे भोगल्याशिवाय संपत नाही. मग ताप कसा जाईल? तर प्रारब्ध भोगूनच फेडावं लागतं. याच्या विरुद्ध एक प्रमाण देतात महाराज लोक. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. हरीच्या कृपेनं प्रारब्धाचा नाश झाला असं लोक लावतात त्याचा अर्थ. परंतु त्याचा अर्थ असा नाही महाराज की त्या ठिकाणी प्रारब्धाचा नाश होतो. हरीच्या कृपेने प्रारब्धाचा नाश होत नाही. नाथ महाराज म्हणतात हरी कृपेने त्याच्या भोगाच्या, प्रारब्धाचा भोगाचा नाश होतो, प्रारब्धाचा नाश होत नाही. प्रारब्ध हे भोगावंच लागतं. तो भक्त असो, ज्ञानी असो वा योगी असो, त्याला प्रारब्ध भोगावंच लागतं. परंतु हरीच्या कृपेने त्या प्रारब्धाचा भोग शब्दाचा अर्थ आहे सुखदुःखाचं ज्ञान. सुखदुःखाचं ज्ञान त्याला होत नाही. कारण हरीच्या कृपेनं याची दुःख मानणारी किंवा सुख मानणारी जी वृत्ती असते ही देहाकार नसते. आणि प्रारब्धाचा मारा हा देहावर होत असतो, परमात्मेवर नाही. आणि याची वृत्ती ही परमात्माकार होईल राहते, परमात्मा स्वरूप होईल राहते. म्हणून याला देहावर अनुकूल परिस्थिती आली वा प्रतिकूल परिस्थिती आली याचं ज्ञानच होत नाही. विठ्ठल म्हणजे प्रारब्ध हे भोगावंच लागतं. मग ताप कसा जातो? तर महाराज संतांच्या भेटीने याला ब्रह्मज्ञान झालेलं असतं. आणि याची जी सुखाकार किंवा दुःखाकार, सुख मानणारी वृत्ती वा दुःख मानणारी जी वृत्ती असते ही देहाकार नसते, परमात्माकार असते. आणि हे जे संपूर्ण ताप असतात, संपूर्ण जे दुःख असतात, हे देहाच्या आश्रयाला राहत असतात महाराज. तसे देहाचे 3 प्रकार आहेत. देहाचे 3 प्रकार आहे, स्थूल, सूक्ष्म आणि कारण. स्थूल देह त्याला म्हणतात जो अन्नापासून उत्पन्न होतो, अन्नाने जगतो आणि अन्नामध्ये जातो. म्हणजे ज्याचं मेल्यानंतर हे अन्न होतं त्याला स्थूल देह म्हणतात. सूक्ष्म देहामध्ये 16 तत्व येतात. 5 प्राण, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय म्हणजे 10 इंद्रिय, 1 मन आणि 5 प्राण. याला सूक्ष्म, या संघाताला सूक्ष्म शरीर म्हणतात. आणि अविद्येला कारण शरीर म्हणतात. असे 3 शरीर आहेत. त्यामध्ये एका शरीराचा अभिमान धारण केला असता वेगवेगळ्या प्रकारचे दुःख भोगावे लागतात. पंचदशिकार विद्यानंद स्वामी वर्णन करतात. स्थूल देहाचा अभिमान धारण केले असता कोणते दुःख भोगावे लागतात? तर वात पित्त श्लेष्मजन्य व्याधी कोटिशस्तनो दुर्गंधित्व कुरूपत्व दाहभंगादयस्ततः. वात पित्त आणि कफ यापासून उत्पन्न झालेले 10 भंग, 10 म्हणजे दुर्गंधित्व म्हणजे दुर्गंध येणं, कुरूपत्व म्हातारपण, 10 भंगादयस्ततः. 10 म्हणजे आग होणं शरीराची, भंग म्हणजे तुटणं वगैरे, असे कोटिशस्तनो, कोटी प्रकारचे दुःख हे स्थूल शरीराच्या ठिकाणी असतात. इत्यादी दुःखाचा आश्रय कोण असेल तर स्थूल शरीर आहे. सूक्ष्म शरीर हे काही दुःखाचा आश्रय असतो. सूक्ष्म शरीराच्या ठिकाणी काही दुःख असतात. ते दुःख कोणते? तर कामक्रोधादय शांती दांत्याद्या लिंग देहगा ज्वराद्वये बाध्यंते प्राप्य नरम क्रमात. नरम म्हणजे पुरुषाला शांती दांत्याद्या कामक्रोधादी दयशांती दांत्याद्या लिंग देहा, कामक्रोधादी आणि शांती दांती
शांती दांत्यादी म्हणजे काम, क्रोध, लोभ, मत्सर, भय वगैरे हे षड्विकार आणि शांती दांत्याद्या म्हणजे समाधी षटक हे प्राप्ती आणि अप्राप्ती याच्या द्वारा नराला बांधतात. म्हणजे काम, क्रोध आदी हे प्राप्त झाले म्हणून नराला दुःख देतात आणि शांती दांती हे प्राप्त नाही झाले म्हणून दुःख देतात. परंतु हे जे दुःख असतात, काम, क्रोध, शांती दांती हे वगैरे जे असतात हे कुठं राहतात तर स्थूल शरीराच्या, सूक्ष्म शरीराच्या आश्रयाने राहत असतात. कारण शरीरामध्ये आपल्याला दुःख अनुभवायला भेटत नाही. कारण शरीराचा अभिमान धारण करणार कोण? विश्व नाही, प्राज्ञ. स्थूल शरीराचा अभिमान धारण करणारा विश्व, सूक्ष्म शरीराचा अभिमान धारण करणारा तेजस आणि कारण शरीराचा अभिमान धारण करणारा प्राज्ञ. म्हणजे प्राज्ञ म्हणजे सुषुप्तीमध्ये दुःखाचा अनुभव येत नाही. परंतु इंद्र सांगतो आपल्या गुरुला, जेव्हा इंद्राचे गुरु इंद्राला उपदेश करत होते तेव्हा इंद्राने आपल्या गुरुला सांगितलं की गुरुवार स्वंपरमच नवेत्यात्मा विनष्ट इव कारणे आगामी दुःख बीजम एतेंद्रियेण दर्शितम. स्वंपरमच नवेत्यात्मा स्वतःला आणि दुसऱ्याला न जाणणारा विनष्ट झाल्यासारखा जो आत्मा आहे तो नष्ट झालेला स्वतःला आणि दुसऱ्याला न जाणत असल्यामुळे हा उद्याच्या येणाऱ्या दुःखाला कारण असतो. म्हणून सूक्ष्म कारण शरीर हे दुःखाला कारण आहे. अशा प्रकारे 3 शरीराच्या आश्रयाने दुःख राहत असतं. आणि संतांच्या भेटीनं साधूचे भेट झाली असता जो पुरुष आहे, जो नर आहे, ज्याला भेट झाली तो या शरीराच्या ठिकाणी महाराज या शरीराचे त्याला भानच नसतं. तो शरीराच्या आतीत गेलेला असतो, शरीराच्या पलीकडे गेलेला असता. त्याची मी शरीर आहे किंवा शरीर माझं आहे या वृत्तीच्या तो कितीकच पलीकडे गेलेला असतो. त्याची स्थिती अशी वेळ राहते, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे अशी स्थिती वेळ राहते. म्हणून शरीरावर सुखाचा आघात झाला व दुःखाचा आघात झाला याला कळतच नाही. आणि हे जे दुःख आहे, हे जे ताप आहे, आध्यात्मिक आदी भौतिक आदी दैविक हे शरीराच्या संबंधी असतात. आणि हा शरीर याला शरीराचं भानच नसतं. हा परमात्मा स्वरूप झालेला असतो. हा परमात्मा स्वरूप कशामुळे झाला तर संतांच्या भेटीमुळे हा परमात्मा स्वरूप झाला. म्हणून संतांच्या भेटीनं ताप जातो. विठ्ठल पाप जातं, ताप जातं. आणि दैन्य हे तापापासून उत्पन्न झालेलं असतं. दुःखापासून दीनता उत्पन्न होते आणि सुख प्राप्त होत नाही म्हणून जे दुःख होतं, दैन्य निर्माण झालं होतं, याला परमानंदाची प्राप्ती झाली. म्हणून सुख न प्राप्त होणारं जे दैन्य होतं ते दैन्य निघून जातं. इच्छित वस्तू प्राप्त होत नाही म्हणून जी दीनता होती हे त्याचा मला त्याला इच्छाच राहत नाही. जया परोते काही नाही तो आपणच आपल्या ठाई झाला या लागे काही आकांक्षा, ज्याच्यापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही. हे जे सर्वोत्तम आहे ते याला प्राप्त झालेलं असल्यामुळे याला कशाची इच्छाच राहत नाही. म्हणून इच्छित वस्तू प्राप्त होत नाही म्हणून जी दीनता येणार होती हे दैन्य त्याला येतच नाही. महाराज विठ्ठल हेही दैन्य राहत नाही. सुखाची प्राप्ती होत नाही म्हणून जे दैन्य होतं तेही राहत नाही. आणि दुःखाची याच्या ठिकाणी तर कालात्रय दुःखाचा अभाव झालेला असतो, अत्यंत अभाव झालेला असतो. म्हणून दुःखाच्या प्राप्तीमुळे जे दैन्य आलेलं होतं तेही दैन्य राहत नाही. म्हणून संतांच्या दर्शने पाप ताप दैन्य जातं. अजून काय होतं संतांच्या दर्शने महाराज? संतांच्या दर्शनाने जो फायदा प्राप्त होतो, जे लाभ प्राप्त होतो पापताप दैन्य जाण्याचा, आपण ज्याचं आतापर्यंत चिंतन केलं, हा फायदा हा लाभ याशिवाय संत भेटीशिवाय दुसऱ्या साधनाने प्राप्त होत नाही असं जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या द्वितीय चरणात ऐसे बळ नाही
ऐसे बळ नाही अनेकाचे अंगी तप तीर्थ जगी दानव्रत. जगामध्ये तप तीर्थ दान व्रत असे अनेक साधनं आहेत, परंतु जे संत भेटीनं जो फायदा होतो, जे संत भेटीनं लाभ होतो तो इतर साधनाने होत नाही. ऐसे बळ नाही अनेकाचे अंगी तप तीर्थ जगी दानव्रत. महाराज, बाकीच्या साधनाच्या ठिकाणी बळ नाही, ताकद नाही असं नाही, शक्ती नाही असं नाही. शक्ती आहे, प्रत्येक साधनाच्या ठिकाणी शक्ती असते, साधनाच्या ठिकाणी नाही, प्रत्येक वस्तूच्या ठिकाणी शक्ती असते. महाराज, या जगतामध्ये निरर्थक एकही वस्तू उत्पन्न होत नाही. वस्तू उत्पन्न झाली म्हणजे तिच्यामध्ये काहीतरी शक्ती असते. म्हणून साधनामध्ये शक्ती नाही असं नाही, परंतु अशा प्रकारची शक्ती नाही. संतांच्या भेटीनं जे फल प्राप्त होतं ती फल प्राप्त करून देण्याची शक्ती इतर साधनाच्या ठिकाणी नाही. महाराज, तपाच्या ठिकाणी, दानाच्या ठिकाणी, तीर्थाच्या ठिकाणी शक्ती नाही असं नाही. महाराज, तपाची शक्ती सांगताना यद दुराराध्यम, जे अतिशय कठीण आहे, जे प्राप्त करून घेण्याकरता जसं की अशक्य आहे असं वाटतं, असंही तपाने महाराज सहज प्राप्त होतं. यद दुराराध्यम असं सुद्धा तपाने सहज प्राप्त होतं. महाराज, तपामध्ये खूप ताकद आहे. तपाची ताकद सांगताना, तपाची शक्ती सांगताना बाबा एक दृष्टांत सांगत असतात. विश्वामित्र सूर्यदेवाकडे गेलेले म्हणे, चला कुठं कोर्टात जायचं. कशाला? खटलाय म्हणे. वादी कोण? मी आहे म्हणे. प्रतिवादी विश्वामित्र आहे, वशिष्ठ आहे. विश्वामित्र गेलेले ते वशिष्ठ प्रतिवादी आहेत. वशिष्ठाचा आणि विश्वामित्राचा वाद चालू होता. कशावर वाद चालू होता? तर विश्वामित्र ब्रह्म ऋषी आहे की नाही हा विषय वादाचा होता. महाराज, वशिष्ठ विश्वामित्रांना राजर्षी म्हणत होते, ब्रह्म ऋषी म्हणत नव्हते. महाराज, विश्वामित्रांनी वशिष्ठाचे 100 मुले मारली. का? मला ब्रह्म ऋषी म्हणत नाही म्हणून. परंतु वशिष्ठ विश्वामित्राला ब्रह्म ऋषी म्हणत नव्हते. म्हणून विश्वामित्र सूर्याकडे गेलेले. तुम्ही बघितलेलं आहे मी किती तप केलं. महाराज, खूप तप केलं विश्वामित्रांनी. 60,000 वर्ष तप केलं महाराज. 60,000 वर्ष तप केलेलं होतं. आणि तरीही वशिष्ठ ऋषी त्यांना ब्रह्म ऋषी म्हणत नाही. आणि ब्रह्म ऋषीचा शिक्का हा वशिष्ठांकडे होता. त्यांनी म्हटले, ते जर म्हटले ब्रह्म ऋषी तर ब्रह्म ऋषी, अन्यथा ब्रह्म ऋषी नाही, असा त्यांच्याकडे ब्रह्म ऋषीचा शिक्का होता. म्हणून सूर्याकडे गेलेले. त्याने सांगितले नाही म्हणून पुढं गोते देता म्हणून. चला म्हणे, आमची काही अडचण नाही. परंतु सूर्यालाही माहिती आहे की हे ब्रह्म ऋषी नाहीत. पण मग काम करायचं नसलं तर कारण सांगावं लागतं. काम करायचं नसेल तर काही कारण सांगायची असतात. मग कारण काय सांगावं? तर सूर्यदेव महाराज ते खूप हुशार. कारण शिष्य कोणाचे? भगवान विष्णूचे शिष्य. भगवान विष्णूंनी पूर्व काळामध्ये त्यांना ब्रह्मज्ञान दिलेलं. म्हणजे भगवान विष्णूचे शिष्य ते चतुर होते. त्यांनी सांगितलं याला माझी काही अडचण नाही, पण कामाचं, कारण तुम्हाला तर माहीतच आहे माझी ड्युटी आहे आणि माझ्या ड्युटीमध्ये सुट्टी नसते महाराज. उन्हाळा नाही, दिवाळी नाही, मेडिकल चालत नाही, आणि इतरांना जी सुट्टी राहते ती माझ्याच वारी असते. कारण रविवार तर सूर्याचा ना, आणि माझ्याच वारी मलाच गैरहजर असून कसं जमणार. म्हणून वाराची हत्याचीही मला सुट्टी नाही. म्हणून मला काही यायला जमणार नाही. काही पर्याय नाही का? हो आहे ना, एक पर्याय आहे म्हणे. जर तुम्ही बदली कामगार दिला तर मी येऊ शकतो. बदली कामगार म्हणजे काय? माझ्यावरचं जो काम करेल इथं तर मी येऊ शकतो. माझ्या जर माझ्यावरती इथं काम केलं तर मी येऊ शकतो. महाराज, तिथं जर थांबून राखण करत असतात कोणालाही नेऊन बसवता आलं असतं. परंतु जगाला प्रकाश द्यायचा आहे, कोणाच्याही शक्य नाही. म्हणून विश्वामित्रांनी दिला महाराजांना सोडून. वशिष्ठही गेलेले. वशिष्ठां गेले तेव्हा सूर्यांना अगोदरचा वृत्तांत माहीतच होता. त्यांनीही सांगितलं बाबा विश्वामित्रांना अशी अशी अडचण सांगितलेली आहे, तुम्हालाही तीच अडचण सांगतो. काय अडचण आहे? जगताला प्रकाश देण्याचा. ठीक आहे म्हणे, माझी छाती माझा हे उपर्ण दे म्हणे. प्रकाशाने उपर्ण घेतलं महाराजांना, आकाशात फेकलेलं आहे. तर सूर्याचा जेवढा प्रखर प्रकाश त्याहूनही अधिक प्रकाश, प्रखर प्रकाश यांची छाती. ज्ञानोबारायांनी त्याला छाती शब्द वापरला. एकाची छाती तापिंदली, एकाने सृष्टीवरही सृष्टी केली. महाराज, हे जे हा जो प्रभाव आहे हा कशाचा आहे? तर तपाचा. महाराज, विश्वामित्रांनी सृष्टीवर सृष्टी उत्पन्न केली. ब्रह्मदेवाची एक सृष्टी आणि पुन्हा एक सृष्टी उत्पन्न केली. कशाचा प्रभाव आहे महाराज? तपाचा. म्हणजे तपाच्या ठिकाणी शक्ती आहे नाही असं नाही, तपाच्या ठिकाणी खूप शक्ती आहे. तसे तपाचे 3 प्रकार आहेत.
वाचिक आणि मानसिक त्याचे श्लोक. कायिक तप सांगताना देवदुज कृप्राज्ञ पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचार्य महिंसा च शारीरम तपमुच्यते. देवद्विज गुरु प्राज्ञ, प्राज्ञ म्हणजे ज्ञानी, गुरु तर माहित आहे. देवद्विज, द्विज म्हणजे ब्राह्मण यांची पूजा करणं. देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्जवम अंतर्बाहेर शुद्धता अर्जवम सरळपणा, ब्रह्मचार्य, अहिंसा वगैरे हे शारीरिक तपामध्ये येतात. वाचिक तप असतात काही. अनुद्वेगकरम वाक्य सत्यम प्रिय हितम चेत स्वाध्यायाभ्यासनम चैव वाङ्मयं तपमुच्यते. अनुद्वेगकरम वाक्य म्हणजे कोणालाही आपल्या वाक्यापासून असं वाक्य बोलायचं ज्यापासून कोणाला दुःख झालं नाही पाहिजे. अनुद्वेगकरम सत्यम, सत्य पाहिजे, खोटं नाही बोलायचं. म्हणजे दुसऱ्याला त्रास द्यायचं म्हणजे खोटं बोलायचं असं नाही, खरं बोलायचं. सत्यम, प्रिय बोलायचं, प्रिय वाटलं पाहिजे असं बोलायचं. सत्यम प्रिय आणि हितकारी बोलायचं असं वाक्य बोलायचं. अजून स्वाध्याय म्हणजे ग्रंथाचं अध्ययन करणं. स्वाध्याय अभ्यास म्हणजे पुन्हा 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 भगवंताचं नामस्मरण करणं तोंडाने, याला अभ्यास म्हणतात. याला वाङ्मय तप म्हणतात. अशा प्रकारचं जे वाणीने तप केलं जातं याला वाङ्मय तप म्हणतात. आणि मनाने हे काही तप केलं जातं. मन प्रसाद सौम्यत्वम मौनमात्मविनिग्रह, मौनमात्मविनिग्रह भावशुद्धी, भावशुद्धीरित्ये तत् तपो मानस उच्यते. मनप्रसाद मन प्रसन्न ठेवणं, सौम्यत्व मन शांत ठेवणं, मनप्रसाद सौम्यत्व मौन, मौन मौन हे मनाने केलं जातं. मनाने मौन करावं. मौन आत्मविनिग्रह, आत्म्याचा निग्रह करणं. तपो मानस उच्यते. अशा प्रकारे मानसिक तप असतं. तर याने या तपाने होतं काय तर कायिक तपाने कायिक जे पाप असतं ते कायिक पापाचा नाश होतो. वाचिक तपाने वाचिक पापाचा नाश होतो. आणि मानसिक तपाने मानसिक पापाचा नाश होतो. अशा तिन्ही तपाने तिन्ही पापाचा नाश होतो. परंतु दैन्य आणि ताप हे तपाने जात नाही म्हणून ऐशे बळ नाही अनेकाच्या अंगी. तपाच्या ठिकाणी ते बळ नाही, दानाच्या ठिकाणी नाही ऐशे बळ नाही अनेकाच्या अंगी. तपतीर्थ जे काही दानव्रत, जगामध्ये तप तीर्थ दानव्रत जे काय असतील त्यामध्ये अशा प्रकारची ताकद नाही. ताकद आहे, ताकद आहे, भरपूर ताकद आहे. परंतु संत भेटीनं जे फल प्राप्त होतं ती फल प्राप्त करून देण्याची ताकद ही इतर कोणत्याही साधनाच्या ठिकाणी नाही असं भगवान शंकर जाणतात. म्हणून भगवान शंकर काय करतात या अभंगाच्या तृतीया ऐसे बळ नाही. चरणीचे रज बंदी सुरपाणी नाचती कीर्तनी त्यांचे माथा नाचती, कीर्तनी नाचती त्यांचे चरणीचे रज सुरपाणी माथा वंदे. म्हणजे कीर्तनामध्ये जे नाचतात म्हणजे जे असे हरिदास आहेत त्यांच्या चरणाची माती म्हणजे रजकण हे भगवान शंकर आपल्या माथ्यावर वंदतात म्हणजे त्याचा आदर करतात. अजून भवतारावया हे नाव भिजोनिधी पाव हात काही असे जे साधू आहेत ज्यांनी नामस्मरणाची साधना करून जे पवित्र झालेले हे साधू हे भव नदी तरुण जाण्याकरता उत्तम अशा प्रकारचे नाव आहे. महाराज साधू हे नाव आहे हे म्हणणं ठीक आहे, परंतु उत्तम नाव का म्हटले असं
तर मग उत्तम नाव म्हटल्यामुळे झालं असं की नावेमध्ये दोन प्रकार पाहिले, उत्तम नाव आणि एक कनिष्ठ नाव. तर उत्तम नाव म्हणण्याचं कारण हे की बाकीचे जे साधनं आहेत हेही नाव स्वरूपच आहे. हेही भवनदी तारण्याकरता नावेवणीच आहेत, परंतु साधू संत यांची भेट असं साधन आहे की त्या नावेमध्ये बसल्यानंतर भवसागरच राहत नाही महाराज, भवसागरच राहत नाही. म्हणून म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव तैसे तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. नाव जसे जनासाठी उदकामध्ये राहण्याकरता ठिकाण असते, तसं संत या जगतामध्ये या भवसागरातून तरुण नेण्याकरता एक नाव आहे, अशी या ठिकाणी तुकोबारायांनी उपमा दिलेली आहे. परंतु माझा विषय हा आहे की जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात उत्तम काय आहे नाव, कारण भवसागरच राहत नाही. या संताची भेटी झाली असता भवसागरच राहत नाही, म्हणजे हात भिजण्याचा पाय भिजण्याचा प्रश्नच नाही. कारण नावेमध्ये जरी बसलं तर पोहता येतं का नाही हा प्रश्न त्या ठिकाणी संपतो, परंतु नावेमध्ये बसल्यानंतर समुद्राच्या त्याकडे आपण सुरक्षित जाऊच अशी काही गॅरंटी नसते. मला समुद्र येतो कधीही खवळू शकतो, आणि जर समुद्र खवळला तर त्याच्या लाठीने नाव उलटीही होऊ शकते, नाव उलटी होऊ शकते. परंतु ही जी नाव आहे संतरूपी या नावेमध्ये बसले असता भवसागरच राहत नाही, म्हणून हातपाय भिजण्याचा प्रश्नच नाही. मग खवळला तर खवळण काय, पण समुद्रच राहिलं नाही काय, खडक खवळण म्हणजे खवळण्याचा प्रश्नच नाही, म्हणून हात भिजण्याचा पाय भिजण्याचा प्रश्न नाही. म्हणून संतरूपी हे उत्तम नाव आहेत आणि हे हात पाय भिजू देत नाही. तुकोबाराय या म्हणजे हे जे अगोदर निरूपण केलं, या निरूपणाला आपला अनुभव काय आला, संताची भेट झाल्यानंतर आपल्याला काय अनुभव आला, हेच अभंगाच्या पंचमचरणात सांगतो. तुका म्हणे मारा झाले समाधान संपलेला आहे. तुका म्हणे म्हणा झाले समाधान, देखिल्या चरण वैष्णवाचे चरण देखिल्या मना समाधान झाले. समाधान म्हणजे सम आहे ज्या भगवंताचं स्वरूप, त्या स्वरूपाच्या ठिकाणी मनाचं आधान होणं, आधान होणं म्हणजे स्थिर होणं. मन त्या भगवंताच्या स्वरूपाच्याच ठिकाणी स्थिर होणं म्हणजे समाधान होणं. या संतांचे चरण देखील असता माझ्या मनाला समाधान झालेलं आहे. हो मना झाले समाधान.
समाधान देखल्या चरण वैष्णवाचे. या वैष्णवाचे चरण बघितल्यानंतर माझ्या मनाला समाधान झालंय. अशी आईचे बळ नाही, अनेकाचे अंगी तपतीर्थ जगी दान व्रत असं बळ दुसऱ्या कोणत्याही साधनाच्या ठिकाणी नाही. आपणही भगवानाच्या परमात्म्याच्या चरणावर हीच प्रार्थना करू. आपल्याला अशा संताची भेट तर झाली महाराज, परंतु ती संत आहे अशी भावना झाली नाही. ती भावना व्हावी आणि आपल्याही ठिकाणी असलेले पाप ताप दैन्य उठावती नाही, परंतु दमादमानं का ना जावे अशी भगवान परमात्म्याच्या ठिकाणी चरणाच्या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवित असे. म्हणजे न्यून असलेलं पूर्ण करून घ्या, कमी जास्त झालं असलं तर कमी करून घ्या असं तुमच्या चरणावर विनंती करतो. पायाच्या प्रसादे काही बोलिदो विनोदे मदक्षमा करणे संती मोहे अंगभूत युक्ती. झालेली सेवा गुरुवर्य गाथामूर्ती बाबांच्या चरणी समर्पित करून, गुरुवर्य वेदांताचार्य पद्माकरजी बाबा पाटोळे यांच्या चरणी समर्पित करून, गुरुवर्य कृष्णाजी बाबा शिंदे पंढरपूर बाबांच्या चरणी समर्पित करून, बाजींच्या चरणी समर्पित करून, भगवान ज्ञानोबाराय भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा शांती ब्रह्म एकनाथ महाराज आदी करून, जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सर्व संतांच्या चरणी सेवा समर्पित करून शिवला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर